अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती तुळशी मातेसंबंधी असणार आहे. तुळशी माता आपल्याला काही खास संकेत देत असते, मग ते सकारात्मकही असतात आणि नकारात्मकही असतात. त्यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक संकेत कसे ओळखावे आणि ते कळल्यानंतर आपण नेमकं काय करायला पाहिजे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. सर्वप्रथम बघा, तुळस म्हटलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरात तुळस ही असतेच. आणि अजूनही तुमच्याकडे जर तुळस नसेल तर ती आवर्जून घेऊन या. कारण बघा, तुळस लावायला अगदी थोडीशी जागा लागते, छोटीशी कुंडी लागते. त्यामुळे तुळस लावणं फार अवघड नाही आहे. आता ही तुळशी माता नेमकं आपल्याला काय संकेत देते, तर बघा, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा संकेत असा की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते, लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदते. हे कसं ओळखावं, तर तुमच्या घरातली तुळस जर अगदी टवटवीत बहरलेली असेल, तिला छान अगदी पानं आलेली असतील, हिरवीगार तुळस असेल तुमच्या अंगणातली, तर 100% तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास आहे, देवी देवतांचा वास तुमच्या घरामध्ये आहे. आणि तुमच्या घरातील वातावरण मंगलमय होण्यासाठी ही तुळशी माताच तुम्हाला मदत करत आहे. त्यामुळे तुमच्या घरातील तुळस जर अशी असेल तर तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजा. यानंतरचा जो संकेत आहे, यानंतरचा जो शुभ संकेत आहे, तो म्हणजे बघा, तुम्ही तुळस लावलेली आहे, पण त्या तुळशीच्या अवतीभोवती आपोआप तुळशीची छोटी छोटी रोपं येत आहेत. आता अर्थात तुळशीला मंजीर आल्यानंतर त्या खाली पडतात आणि रोपं उगवतात. पण बऱ्याच जसं होत नाही, रोपं उगवत नाहीत. पण तुमच्याकडे असं होत असेल, जर ती रोपं आपोआप येत असतील किंवा तुमच्या बगीच्यामध्ये तुळशीची रोपं आहेत ती आपोआप येत असतील, तर तुम्ही समजावं की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे किंवा तुमच्या धनामध्ये वाढ होणार आहे. आपण जे काही काम करतो, जो काही आपला व्यवसाय आहे, त्यामध्ये प्रगती होणार असेल तर हा जो संकेत आहे तो अनेकांच्या घरामध्ये दिसून येतो. तुम्हालाही जर असा संकेत मिळत असेल तर तुळशी मातेचा आभार माना आणि तुळशी मातेची मनोभावे पूजा अर्चा करा. या पुढचा जो शुभ संकेत आहे तो म्हणजे बघा, तुमच्या तुळशीवरती जर वारंवार फुलपाखरू येऊन बसत असेल किंवा तुळशीच्या अवतीभोवती जर फुलपाखरू फिरत असेल, तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो. तुमच्याकडे धनलाभ जर होणार असेल तुम्हाला किंवा मग तुम्ही जो काही व्यवसाय करत आहात त्यामध्ये जर यश प्राप्त होणार असेल किंवा घरामध्ये एखादं मंगल कार्य होणार असेल तरीही असा संकेत दिसून येतो. त्यामुळे आपल्याला म्हणजे तुमच्या तुळशीभोवती जर तुम्हाला फुलपाखरू दिसत असेल तर हा एक शुभ संकेत समजावा आणि तुळशी मातेचे आभार मानावे. या पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे बघा, तुमच्या तुळशीला जर मंजीर येत असतील तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड स्वरूपात वास करणार आहे, हा त्यामागचा अर्थ होतो. आता तुळशीला मंजिरी आल्यानंतर त्या मंजिरींचं काय करायचं ते आपण पुढे बघूयात व्हिडिओमध्ये. पण त्याआधी एक महत्त्वाचं म्हणजे बघा, जेव्हा तुळशीला मंजिरी येतात तेव्हा लक्ष्मी मातेच्या डोक्यावरती भार होत असतो असं म्हणतात. आणि एकदा का लक्ष्मी मातेच्या डोक्यावरती भार झाला की आपल्याही डोक्यावरती कर्ज व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे या मंजिरी आल्यानंतर आपल्याला 2-3 गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे बघा, मंजिरी थोड्या मोठ्या झाल्या की त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. लक्ष्मी मातेच्या डोक्यावरती आपल्याला भार होऊ द्यायचा नाही आहे. त्यामुळे आपल्याला ह्या मंजिरी ज्या आहेत त्या तोडून घ्यायच्या आहेत. मंजिरी आपल्याला बघा, आता ह्या मंजिरी तोडण्यापूर्वी आपल्याला काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे बघा, तुळशी मातेची आपल्याला परवानगी घ्यायची आहे. लगेचच आपल्याला या तोडून टाकायच्या नाही आहेत. तर तुळशी मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे की तुझ्या या मंजिरी मी तोडत आहे आणि विष्णू भगवानांना अर्पण करणार आहे. अशा पद्धतीने आपण तुळशी मातेला प्रार्थना केली तर नक्कीच ती त्याचा स्वीकार करते. आणि ह्या मंजिरी आपण विष्णू भगवानांना अर्पण करणार आहोत. त्यामुळे विष्णू भगवानांचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. कारण बघा, तुळस ही विष्णुप्रिय आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर श्रीकृष्णाची मूर्ती असेल किंवा मग स्वामींचा फोटो मूर्ती असेल, तिथे देखील तुम्ही अर्पण केला तरी देखील चालणार आहे. मंजिरीचा हा छोटासा उपाय आपल्याला आपल्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी मदत करत असतो. त्यानंतर बघा, या मंजिरीचा एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता. तो असा की एक लाल कपडा घ्यायचा छोटासा आणि त्यामध्ये या मंजिरी ज्या आहेत त्या बांधून ठेवायच्या. बांधून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. याने देखील आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या सुटण्यासाठी मदत होत असते. यानंतर या मंजिरींचा तुम्ही असाही उपयोग करू शकता. तुम्ही दुसऱ्या कुंडीमध्ये जर या लावल्या तर त्याने नवीन रोपटे येण्यासाठी मदत होते आणि आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा नवीन तुळस येते आणि आपल्या घराचं कल्याण करण्यासाठी हातभारही लावते. आता हे झाले सकारात्मक संकेत. सकारात्मक संकेत तुम्हाला समजले असतील तर नकारात्मक संकेतही जाणून घेऊयात. आता नकारात्मक संकेत फार नाही आहेत, 2च आहेत. पण कटाक्षाने आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे तुमच्या तुळशीच्या बाबतीत जर असं होत असेल तर तुमच्या ते लक्षात येतील.
आता इथे सगळ्यात पहिला जो नकारात्मक संकेत आहे तो म्हणजे बघा, आपल्या घरातील तुळस सुकणं. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरातील तुळस सुकली तर आपल्या मनामध्ये प्रश्न येतात की असं का झालं असेल. आता आपल्या घरावर काही संकट तर येणार नाही ना, या विचाराने मग आपल्याला रात्र रात्र झोप लागत नाही. पण अजिबात काळजी करण्याची गरज नाही. जर तुमच्या घरातील तुळस जर सुकत असेल तर सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण ज्या काही गोष्टी तुळशीला अर्पण करतो त्या कशा पद्धतीच्या अर्पण करतो. म्हणजे आता हळद आहे. आता हळद तुळशीला अर्पण केलीच पाहिजे. त्याने विष्णू भगवान प्रसन्न होतात. पण जर ही हळद जी आहे ती शुद्ध नसेल, केमिकलयुक्त असेल, तर त्याचा विपरीत परिणाम हा तुळशीवरती 100% होणार आहे आणि आपली तुळस सुकणारच आहे. त्यामुळे ह्यामध्ये सकारात्मक, नकारात्मक बघण्याची काही गरज नाही आहे. त्या ठिकाणी चूक आपली आहे. त्यामुळे ही विशेष काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे, की आपण तुळशी मातेला जे काही अर्पण करत आहोत, ज्या गोष्टी अर्पण करतो, त्या किती शुद्धतेच्या वापरतो, हे आधी आपल्याला तपासून पाहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे बघा, जर तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये धूप किंवा अगरबत्ती लावत असाल तर त्याची देखील रक्षा जी आहे ती त्या मातीत पडते आणि त्यामध्ये ही जर केमिकल असेल तर त्याचा देखील विपरीत परिणाम तुळशीवर होणारच आहे आणि ती तुळस सुकणारच आहे. त्यामुळे तुळशी मातेची सेवा करताना आपण कुठची गोष्ट अर्पण करतो आहे, म्हणजे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला जे काही लावायचं आहे ते तुळशीपासून थोड्या अंतरावर लावा, जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो त्या तुळशीवरती होणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली तर तुमची तुळस नक्कीच सुकणार नाही. पण सगळी काळजी घेऊनही जर तुमची तुळस सुकत असेल तर हा एक नकारात्मक संकेत आहे. आता नकारात्मक संकेत म्हणजे तुमच्या घरावर काही संकट येणार आहे का? तर नाही. तुमच्या घरावर काही संकट येणार नाही, तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरावर येणारं खूप मोठं संकट किंवा मग तुमच्या घरावर येणारं जे काही संकट आहे ते तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं आहे आणि म्हणून ती जळाली आहे. आता तुळशी मातेने जर आपलं संकट तिच्यावर घेतलेलं आहे तर ते संकट आपल्यापर्यंत पोचणारच नाही. कारण आपल्या दारामध्ये तुळस ह्यासाठीच लावली जाते की कुठलंही संकट किंवा कुठलीही वाईट बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये. त्यामुळे तुमची तुळस जर सुकली असेल तर नक्कीच तुमच्या घरातील संकट जे आहे ते टळलेलं आहे. आता ही सुकलेली जी तुळस आहे तिचं काय करायचं, तर बघा, तिचे मनापासून आभार मानायचे की आमच्या घरावरती जे येणारं संकट होतं ते तू तुझ्यावर घेतलंस. आणि त्यानंतर ही जी सुकलेली तुळस आहे ती इकडे तिकडे फेकून न देता ती छान उन्हामध्ये सुकवायची आणि त्याची पावडर करायची. आणि ही जी पावडर आहे ती दररोज आपल्या कपाळावरती लावायची. अशा प्रकारे तुम्ही ह्या सुकलेल्या तुळशीचा उपयोग करू शकता. आता त्यानंतर दुसरा जो संकेत आहे तो म्हणजे बघा, तुळशीची पानं जी आहेत ती गळतात. आता या ठिकाणी देखील आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की वातावरणातील बदलामुळे किंवा मग निसर्गाच्या नियमानुसार काही काळ झाडाची पानं जी आहेत ती गळून जातात. आता जुनी पानं जर गळाली नाही तर नवीन पानं येणार कशी? त्यामुळे हा नियमच आहे. म्हणून मनात कोणतीही शंका आणू नका की पानं गळतात. पानं गळत जरी असतील ना तरी पानं ती गोळा करायची आणि तुळशीच्याच मातीमध्ये मिसळायची. इकडे तिकडे कुठे फेकायची नाहीत. त्याने बघा एक प्रकारे आपल्या तुळशीला खतही मिळणार आहे आणि त्या तुळशी मातेचा आपल्याकडून अपमान देखील होणार नाही. तर अशा प्रकारे तुळशी मातेसंबंधी जे काही सकारात्मक आणि नकारात्मक संकेत आहेत ते तुमच्या लक्षात आलेच असतील. त्यामुळे तुमच्या घरातील तुळस जरी सुकली असेल तरी देखील मनामध्ये शंका आणू नका. तुळशी मातेची माफी मागा आणि त्या ठिकाणी नवीन रोपटं आणून लावा. व्हिडिओतील माहिती जर आवडली असेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.